तो मनातली शंका संशय काढण्यासाठी आपण आता मेडिटेशन घेणार आहोत. हे मेडिटेशन आत्मबोध ध्यान नावाने आपण याला म्हटलेलं आहे. आत्मबोध ध्यान म्हणजे स्वतःच्या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वतःच्या क्वालिटी आठवून आपल्यामध्ये काय आहे हे पहा. सो शांत बसा. डोळे बंद करा. आपणाला आपल्या कुठल्या कामामध्ये शंका आहे ते आठवा. कोणतं काम होणार नाही असा संशय आपल्या मनात आहे खूप. किती शंका आहे ते पहा. त्या शंकेचा आकार बघा ती किती आहे. शंकेचा आकार म्हणजे 1-10 मध्ये ही शंका आपल्या आज्ञाचक्रावर किती दिसते पहा. ही शंका दिसलेली आहे आपल्याला. सर्कल 0 to 10 मध्ये किती आहे ते बघितलेलं आहे. आता हे शंकेच्या स्त्रोत पर्यंत जा, मुळापर्यंत जा. ही शंका का आली? काहीतरी मागचा भूतकाळातली एखादी घटना आठवेल की त्या घटनेमुळे किंवा कुणीतरी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ही शंका आली. ही शंका आपली नाहीये. कुठून आली ते बघा. ताई आपली ध्यानाची पूर्व तयारी झाली. तर दोन्ही पाय रिलॅक्स करा. दोन्ही गुडघे रिलॅक्स करा. दोन्ही मांड्या, कमरे खालचा भाग, कमरेचा भाग रिलॅक्स, पोटा खालचा भाग रिलॅक्स, हाताचा भाग, छातीचा भाग रिलॅक्स करा. खांदे रिलॅक्स. डोळ्यावर चिटकलेल्या घट्ट पापण्या रिलॅक्स करा. जबडे रिलॅक्स करा. कान, केस, माथा सगळं रिलॅक्स. कपाळावरच्या आट्या काढा. लक्ष श्वासावरती ठेवा. आपल्या मनात जी शंका आली ती आठवण. जो संशय आला होता, ती शंका आली होती, त्याला आठवायचं आहे. आपल्या कोणत्या कामात यश मिळणार नाही, हेल्थ रिलेटेड असो, शारीरिक असो, मानसिक असो, आर्थिक असो, कौटुंबिक असो, सामाजिक असो, धार्मिक असो, आध्यात्मिक, कोणत्या कामात आपल्याला यश मिळणार नाही अशी शंका येते, ते काम पूर्ण होणार नाही अशी शंका येते, ते बघा. मी आज्ञा चक्रावर बिंदू पहा. तो सर्कल पहा. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. आता दीर्घ श्वास घेताना आपल्या पाठीमागे पहा, डोळे बंद करून. श्वास सोडा. परत श्वास घ्यायचा आहे आणि आपल्या पाठीमागे पाहायचंय. भूतकाळात असं कधी झालं होतं की आपण प्रयत्न केलेत पण यश मिळालं नाही, ते आठवा. भूतकाळात कधी आपण प्रयत्न केला पण आपल्याला यश मिळालं नाही, ते पहा.
कधीतरी आपण प्रयत्न केला पण सक्सेस मिळालं नव्हतं. आपण त्या पॉइंटची ट्यून्ड आहोत. आपल्या डोक्यात तोच विचार आहे. अनकॉन्शियसली आपण त्याच्याशी कनेक्टेड आहोत. आता हा जो भूतकाळातला दगड, धोंडा जो आपण कॅरी करत आहोत, जो आपल्या सबकॉन्शियस माइंडशी कनेक्ट झालेला आहे, आपणाला त्याला ब्रेक करायचा आहे, त्याला तोडून टाकायचं आहे, त्या दगडापासून मुक्त व्हायचं आहे. तो दगड करण्यासाठी, तो दगड पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी आपणाला आपले शक्तिशाली देवता श्री हनुमान यांना मनातल्या मनात प्रार्थना करायची की हे हनुमंत आहे, हे मारुतीराया, या भूतकाळातल्या दगडाशी मी कनेक्ट झालो आहे. हा शंकेचा भाव, हे शंकेचा हा माझ्याविषयीच्या स्वतःविषयीच्या संशयाचं भूत हे दगड रूपानं माझ्याशी कनेक्टेड आहे. कृपया याचा नाश. आणि तुम्ही पाहताय की तुमच्या विनंतीस मान देऊन, तुमच्या प्रार्थनेस मान देऊन श्री मारुतीरायाने तो तुमच्यापासून सोडलेला आहे. तो कम्प्लीट त्या दगडाचा चकनाचूर केलेला आहे. मनातल्या मनात बघा की तो शंका जिथून येत होती तो पूर्णपणे तुटलेला हनुमते नमः. आता जसं की श्री हनुमंताने, मारुतीरायाने तो धोंडा, तो भूतकाळातला धोंडा तोडून टाकलेला आहे, तो डिस्ट्रॉय केलेला आहे. आता तो तुमच्या सोबत नाहीये. तर आता त्या धोंड्याशी जे कनेक्शन होतं ते लूज झालेलं बघा, निघून गेलेलं बघा. कनेक्शन ब्रेक झालेला आहे. तो भूतकाळ तुमच्यापासून डिस्कनेक्ट झालेला आहे. आणि आता जसा की भूतकाळ निघून गेलेला आहे, मी त्याच्यापासून तुटलेले आहात. तर आता परत श्वास घ्या, पाठीमागे पहा, परत एक श्वास घ्या, पाठीमागे पहा, त्या भूतकाळाच्या मागे पहा, भूतकाळात पहा, परत श्वास घ्या आणि भूतकाळामध्ये बघा की तुम्हाला यश कधी मिळालं होतं. तो सुंदर यशाचा कलश, तो सुवर्ण कलश, तो मोत्याचा कलश पहा, जो तुमच्या पाठीमागे आहे, जो भूतकाळातला आहे, जो यशाचा कलश आहे, जो तुमच्याशी कनेक्टेड आहे. फक्त आपण त्याला हाताशी धरलं नव्हतं, आपण त्याला विसरून गेलो होतो. तो महान यश मिळालेला महान कलश बघा. सी दॅट. तो किती छान आहे तो बघा, तो किती बेस्ट आहे तो बघा, त्याच्यात किती चांगल्या गोष्टी आहेत ते पहा. हा कलश म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तर तुमच्यातलं यश आहे, जे तुम्ही मागे कमवलं होतं, जे तुमच्याकडं ऑलरेडी प्राप्त झालेलं होतं. त्या यशाकडे पहा. यशाला प्राप्त करण्यासाठी तुम्ही वापरलेले टेक्निक आठवा. तुम्ही काय काय टेक्निक वापरले होते त्या यशाला प्राप्त करण्यासाठी ते पहा. तुम्ही ते यश प्राप्त करण्यासाठी काय ज्ञान वापरलं होतं ते पहा. जी काय बुद्धी वापरली होती त्या बुद्धीकडे पहा, तो यश पहा, ते ज्ञान पहा आणि माता सरस्वतीला कनेक्ट करा की तेच ज्ञान, तेच बुद्धी, तेच वाक्चातुर्य मला कनेक्ट करू.
श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। माता सरस्वती आई तुमच्या समोर उभी आहे. तिच्या कृपेने तुमच्याकडे जे अगाध ज्ञान आहे ते जागृत झालेलं आहे. तुमच्याकडे जे पूर्ण या सगळ्या गोष्टीवर मात करण्याचं कौशल्य आहे ते तुमच्याकडे जागृत झालेलं पहा. तुमच्यातल्या ज्ञानाची वृद्धी झालेली पहा, बुद्धीची वृद्धी झालेली पहा. हळूच करंगळी आणि अंगठा हे एकमेकाशी जोडा. ती बुद्धी आता आईच्या कृपेने, सरस्वती देवीच्या कृपेने आपण जागृत करत आहोत. सरस्वती देवी ही ज्ञान, बुद्धी आणि वाणीची देवी आहे. ती मनातील संशय दूर करून तुम्हाला आत्मज्ञानाने स्पष्टता देत आहे. ते पहा. सरस्वती देवी तुम्हाला पूर्णपणे स्पष्टता, ते चातुर्य देत आहे, ती ज्ञान देत आहे. ते तुम्हाला प्राप्त झालेलं पहा आणि तुम्ही एक ज्ञानी पुरुष झालेले आहात. शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना. आईची कृपा झालेली आहे तुमच्यात. ते ज्ञान या कुठल्याही प्रॉब्लेमला कसं हँडल करायचं ही शंका जिथून आलेली आहे ते आपल्या बुद्धीच्या माध्यमातून तिला दूर करत आहात आणि तुमच्या मनातील ही शंका देवी सरस्वतीच्या पूर्ण कृपेने निघून जात आहे. देवीला नमस्कार करा मनातल्या मनात. सरस्वती आता तुम्ही या भूतकाळातील यशाला कनेक्ट झालेल्या दोन्ही हात भिक्षा मुद्रेमध्ये समोर घ्या. भिक्षा मुद्रा म्हणजे दोन्ही हाताची ओंजळ करायची आहे आणि तो जो यश होत, तो जो आपणाला यश मिळालेलं होतं भूतकाळामध्ये, तो यशाचा कलश आता आपणाला आपल्या हातात घ्यायचा आहे. यशाचा कलश आपल्याला आपल्या हातात घ्यायचा आहे आणि यशाच्या माध्यमातून आपण परत यासारखे सक्सेसफुल होणार आहोत. कारण आपण आपल्या भूतकाळातला अपयशाचा दोंडा तोडून टाकला आहे मारुतीरायाच्या कृपेने. सरस्वती देवीच्या कृपेने आपणाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, बुद्धी प्राप्त झालेली आहे आणि भूतकाळामध्ये जेव्हा कधी आपण यश कमवलं होतं तो यशाचा कलश आपण आपल्या समोर घेत आहोत. आपल्या समोर घ्या.
आपल्या समोर तो कलश घ्या आणि ते यश करणं कर्म हे नारायणाच्या कृपेने आपल्याला आता प्राप्त होत आहे. कारण यश, लक्ष्मी, समृद्धी हे नारायणाशिवाय पुढे नाही येणार. तो नारायणाला प्रार्थना करा. नारायणाला प्रार्थना करा, हे नारायणा, तो कलश ज्या हातात दे, त्या हातात मी हाताची ओंजळ केलेली आहे. तिथं तो कलश तुमच्या हातात स्थापन झाला. हातावर जडत्व महसूस करा, जडत्व फील करा की तो यशाचा कलश पाठीमागे भूतकाळात जेव्हा जेव्हा कधी यश मिळालं होतं, तो यश आता तुमच्या हातात आहे. त्या यशाच्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही ट्यून झालेले आहात. आता सरस्वतीची कृपा आहे. मारुती रायाने सगळे ब्लॉकेजेस काढून टाकलेले आहेत आणि भगवंत विष्णूंच्या कृपेने आता आपल्याकडे यश प्राप्तीचा कलश परत आपल्या समोर आलेला आहे. तो कलश पूर्णपणे आपल्या मस्तकावर ठेवा. कलश मस्तकावर ठेवा. त्या कलशाची ऊर्जा आपल्या मेंदूतून पूर्णपणे येत आहे बघा. हात खाली घ्या, कलश डोक्यावरच पहा आणि त्या कलशाची यशाची ऊर्जा, निशंक राहण्याची ऊर्जा, सुरक्षित आणि निर्भय राहण्याची ऊर्जा आपल्याकडे पाहायचं आहे. संपूर्ण शरीरामध्ये जसे की आपल्याला आत्मबोध झालेला आहे. आपल्या आतील कला, आपल्या आतील गुण, आपल्या आतील कौशल्य याची जाणीव झालेली आहे. आता तुम्हाला खात्री पटलेली आहे की तुम्ही यशस्वी होऊ शकता, कारण यशाचा कलशही तुमच्या हातात आहे. तिची समृद्धी आपणाला प्राप्त झालेली आहे. तो त्या कलशातून पडणारा यशाचा रस त्या संपूर्ण डोक्यावरून शरीरापर्यंत येतोय पहा. डोक्याचा भाग, चेहरा, डोळे, हात, कान, गळा, दोन्ही खांदे पहा. तिथपर्यंत तो यशाचा पांढऱ्या शुभ्र रंगाचा दिव्य प्रकाश, दिव्य तेज पसरत आहे. छातीचा भाग, दोन्ही हात, पोटाचा भाग, पोट, खालचा भाग, कमरेखालचा भाग, दोन्ही मांड्या, गुडघे, पाय आणि तळपाय सगळे तुम्हाला या शंकेला काढून टाकून देऊन पूर्ण यशस्वी केलेले आहेत. तुम्ही पूर्ण यशस्वी व्यक्ती आणि कधीच शंका नाही, कारण तुमच्यातली ज्ञान, तुमची बुद्धी जागृत झालेली आहे. तुम्हाला आत्मबोध झालेला आहे. तुमच्यात ती यश मिळवण्याची क्षमता आहे. ज्या ज्या कामामध्ये तुम्हाला अपयश येईल असं वाटतं, तिथं यस तुम्ही यशस्वी होऊ शकता, कारण तो आत्मबोध आज तुम्हाला झालेला आहे. ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तेवढी बुद्धी तुमच्यात प्राप्त झाली. थोडं सरळ बसा, पाठ सरळ ठेवा, थोडी खांदे थोडे मागे घ्या, मान सरळ ठेवा. यशस्वी झालेल्याचा भाव चेहऱ्यावर आणा, आनंद आणा डोळ्यामध्ये, चेहऱ्यावर स्मित हास्य, सक्सेस झाल्यासारखं. आता शंका किती आहे बघा, कारण तुम्ही यशाशी कनेक्ट झालेले आहात. ज्ञान, बुद्धी तुमच्याकडे आहे, तुमच्यातली क्षमता जागृत झालेली आहे. आता बघा की तुम्ही त्या यशाशी किती कनेक्टेड आहात. शंका पूर्ण निघून गेलेली आहे. त्याच्याकडे क्लीन झालेला आहे. यशाचा कलश तुम्ही परमनंट तुमच्या डोक्यावर ठेवलेला आहे. आत्मबोध, यश आणि निर्भयता, सुरक्षितता हे सगळे त्या कलशाचे 4 पानं आहेत. आणि अशाच परिस्थितीत एक यशस्वी व्यक्तीसारखं खांदे मागे, थोडीशी छाती पुढे, मान सरळ, चेहऱ्यावर स्मित हास्य, हाच आहे यशाचा बॉडी प्रोग्राम. शरीर पण आत्मबोध ज्ञानाने
निशंक होऊन, निर्भय होऊन, सुरक्षित होऊन, उद्या जो तुम्हाला पाहिजे, ज्या काही कारणासाठी तुम्ही आता केलंय, ते तुमचं पूर्ण झालेलं आहे असं म्हणा. ते ध्यान तुमचं पूर्ण झालेलं आहे बघा. ते ध्यान तुमचं पूर्ण झालेलं पहा. त्या ध्यानामुळे पूर्ण झालेले पहा. चेहऱ्यावर आनंदाचा भाव येऊ द्या. चेहऱ्यावर एकदम प्रसन्नता. भगवान विष्णू, आता सरस्वती आणि हनुमंत, मारुतीराया यांनी आपणाला यशस्वी होण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळं करून दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार माना. आनंदाच्या स्थितीला जा. पूर्ण आनंद. निशंक होई रे मना म्हटल्यासारखा आनंद. मन पूर्ण निर्मळ अशा गुजरात. दोन्ही हाताने नारायणाला प्रणाम करा. नारायणा नारायणा नमः या प्रोसेसमुळे तुम्हाला पूर्णपणे परमनंट निशंक होण्याचा संस्कार झालेला आहे, बोध झालेला आहे, ज्ञान प्राप्त झालेलं आहे. अशाच खांदे मादे सरळ माग असलेल्या परिस्थितीतच दोन्ही हातांनी हृदयस्थानावर नमस्कार करा. आज्ञाचक्रावर नमस्कार करा. चेहऱ्यावर तसंच यशस्वी झालेल्याचं समाधान दोन्ही हात चेहऱ्याकडे घेऊन जा. स्मित हास्य करत, आनंदाने, अभिमानाने आणि निशंकपणाने हसत हसत डोळे उघडा. इथे आजचं शंका आणि संशय काढणारं आत्मबोध ज्ञान संपतं. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन की तुम्ही आता निसंशय झालेले आहात. कुठल्याही कामात तुम्हाला कसलीच शंका नाही.